त्यावेळी त्यांनी अजित पवारांवरती निशाणा साधला होता। म्हणून महायुतीतील दोन मित्र पक्षांमध्ये सुद्धा विचारभेद असल्याचं, मतभेद असल्याचं यातून दिसतंय। त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता की अजित पवार पण स्वतःच्या पत्नीला कुठे निवडून आणू शकले। या संदर्भात त्यांनी बोलताना अनेक गोष्टींचाही आढावा घेतला। मात्र भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष यांच्यातील मतभेद यातून दिसून आला किंवा भाजप कशी एका प्रकारे राज ठाकरेंना आपल्या मागे उभी करत होती किंवा त्यांच्या मागे उभी राहत होती, त्यांना एक सॉफ्ट कॉर्नर देण्याचा प्रयत्न करते का, असाही प्रश्न प्रवीण दरेकर यांच्या या प्रतिक्रियेतून समोर येतोय। एकंदरीतच भाजप ही राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी पुन्हा एकदा अनुकूल असल्याचं दिसतंय आणि म्हणूनच त्यांच्या नाराजीवरती, त्यांची नाराजी दूर करण्यासाठी, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आणि काही गोष्टी जाणून घेण्यासाठी, विचार मंथन करण्यासाठी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे शिवतीर्थावरती आल्याचं दिसतंय। शिवतीर्थावरती येऊन ते राज ठाकरेंची भेट घेत आहेत। त्यांच्यात आता चर्चा सुरू झालेली आहे। अचानक हे सगळं होतंय म्हणून भुवया उंचावल्या गेल्यात आणि आजच्या दिवसातली मोठी बातमी बनतीये। मात्र या ठिकाणी हा मुद्दाही डावलून चालत नाही की ट्रिपल इंजिन सरकार असताना, 3 जणांचं सरकार असताना भाजप जरी मोठा भाऊ असला तरी सुद्धा दोन्ही मित्र पक्षांचं स्थान तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्यात अजित पवारांची राष्ट्रवादी आणि मनसे यांच्यातील वाद असो किंवा राज ठाकरे आणि शिंदे सेना यांच्यातील काही तणाव असो, याचं नेमकं काय होणार? काही वेळापूर्वीच साम टीव्हीशी बोलताना भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी या भेटीवरती प्रतिक्रिया दिली होती। ते काय म्हणाले होते पाहूया। राजकीय भेट म्हणून बघण्याची काही आवश्यकता नाहीये। राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वी भेटी होत्या। लोकसभेमध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीला, राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा दिला होता। विधानसभेमध्ये काही कारणास्तव आम्हाला युती करणं शक्य झालं नाही। आता ईव्हीएम अमुक तमुक या संदर्भात देशात लोकशाही आहे, प्रत्येकाला आपापली मतं व्यक्त करण्याचा अधिकार आहे। याचा अर्थ व्यक्तिगत संबंध हे काही संपलेले असतात अशातला काही भाग नाही आणि त्याच्यामुळे यातून काही राजकीय अर्थ काढावा असे काही हे नाहीये। मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्रजी त्यांच्या घरी गेले, एवढाच त्याचा अर्थ आहे। मी सुरुवातीलाच म्हटलं याच्यात काही राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाहीये। महायुती राज्यामध्ये आहे, 5 वर्ष आमचं सरकार चालणार आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये 25 फेब्रुवारीच्या सुनवाईनंतर महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील याचं चित्र अधिक स्पष्ट होईल आणि त्याच्या वेळेला आम्ही ते सर्व निर्णय करू। तर यावरच भाजपचे दुसरे नेते म्हणजे रावसाहेब दानवे यांनीही साम टीव्हीशी बोलताना प्रतिक्रिया दिली होती। या भेटीमागे नेमकं काय कारण आहे याबद्दल रावसाहेब दानवे काय म्हणाले पाहूया। नाही, ते का चालले, कशासाठी चालले अशी अधिकृत काही नोट प्रसिद्ध करून त्यांनी काही कोणाला माहिती दिली नाही। पण मला असं वाटतं की एक राजकीय पक्षाचा नेता दुसऱ्या राजकीय पक्षाचा भेटायला जातो तर ते काही वैर नसतं एकमेकाबद्दलचं। ही आमची वैचारिक लढाई आहे आणि त्यामुळं निवडणुका संपल्या, आता कुठल्याही प्रकारच्या निवडणुका नाही। महापालिका, जिल्हा परिषदा या राज्यामध्ये केव्हा होतात हे कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे। त्यामुळं ही जुनी ओळख आहे त्यांची स्नेहाचे संबंध आहेत। अशा भेटी त्यांच्या अनेक वेळेस झालेल्या आहेत, त्यामुळे त्याचा कोणी राजकीय अर्थ काढू नये। त्यांची आमची वैचारिक मतभेद थोडेफार आहेत, म्हणजे राज ठाकरेशी आमचे फार वैचारिक भेद असं नाहीये आणि एखादा मित्र दुसऱ्या मित्राला भेटायला जातो याचा राजकीय अर्थ काढण्याची काही गरज नाही असं मला वाटतं। सत्ताधाऱ्यांनी भाजप पक्षाच्या नेत्यांची आपण प्रतिक्रिया पाहिली, मात्र विरोधकांनी सुद्धा यावरती प्रतिक्रिया दिली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा यावरती आपली